PM पोषण अंतर्गत परसबाग निर्मिती सादर करती शाळा आहे. जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा पळसगाव राका, तालुका सडगर्जुनी, जिल्हा गोंदिया. आमच्या पळसगाव राका या शाळेमध्ये PM पोषण अंतर्गत उपलब्ध असलेल्या जागेमध्ये विविध भाज्यांची लागवड आम्ही या ठिकाणी केलेली आहे. तर आता आपण आपल्या वाखांकडे जाऊया. तर सर्वात प्रथम इथे स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं. तर हा आहे सामाजिक संस्था उमेद यांच्या योगदानाने, यांच्या मदतीने तयार केलेला वाफा. या ठिकाणी आम्ही आता वाफ्यांची लागवड, वनस्पतीची लागवड करणार आहोत. तर हे आहेत आमचे विविध भाज्यांसाठी तयार केलेले वाफे. या ठिकाणी आपण पाहू शकता विविध प्रकारच्या भाज्या या ठिकाणी तयार झालेल्या आहेत. विद्यार्थिनी या ठिकाणी आपलं योगदान देत आहेत. तर बघा, या ठिकाणी ही अतिशय सुंदर अशा कांद्यांची लागवड केलेली आहे. याचा वापर आपण रोज आपल्या परसबागेमध्ये चला तर पुढे बघूया आपण. या ठिकाणी आता आपल्यासमोर गवार शेंगांचं वाफा दिसत आहे. या ठिकाणी पिकणारा जो भाजीपाला आहे तो विद्यार्थ्यांच्या मेहनतीने पिकवलेला आहे. सोबतच सर्व व्यवस्थापन समिती, गावकऱ्यांनासुद्धा आम्हाला या ठिकाणी खूप महत्त्वपूर्ण अशी सहकार्य मिळालेलं आहे. तर आपल्यासमोर आता जो दिसत आहे तो आहे फुलकोबी आणि पानकोबी यांचा वाफा. सोबतच या ठिकाणी लसणाचेसुद्धा अनेक वाफे आम्ही तयार केलेले आहेत. तर हे जे लसूण आहे वर्षभरसुद्धा आमच्या शाळेला वापरायला होते. त्यानंतर आपल्यासमोर दिसत आहे मेथी आणि कोथिंबीरचे लागवडसुद्धा या ठिकाणी आम्ही केलेली आहे. यातील जो काही उपलब्ध होणारा सगळं भाजीपाला आहे याचा आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना दैनंदिन शालेय पोषण आहारामध्ये याचा वापर आम्ही करत असतो. सोबतच तुम्हाला मुळासुद्धा या ठिकाणी मुळ्याची लागवडसुद्धा दिसून येत आहे. तर ही सर्व परसबाग तयार करताना आम्हाला आमच्या सर्व शालेय विद्यार्थी, आमच्या स्वयंपाकीन ताई, सोबतच आमच्या गावातील अनेक पालकवर्ग, व्यवस्थापन समिती यांचासुद्धा खूप मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे. पुढे या ठिकाणी आपण भेंडीची लागवड आपल्याला दिसून येत आहे. सोबतच वांग्यांची रोपंसुद्धा तुम्हाला दिसून येत आहेत. नुकतंच या झाडांना आता फुलं येऊन त्या झाडाला वांगी लागायला नवीन वांगी लागलेली आहेत. यांचासुद्धा वापर आपण आपल्या शाळेतल्या कडधान्यांसोबत विद्यार्थ्यांच्या आहारामध्ये करत असतो. या वाफ्यांच्या काठाला आपण मका, आलू, काकडी इत्यादींची सुद्धा लागवड करण्यात आलेली आहे. आता आपण या ठिकाणी मिरचीची सोबतच टमाटरची रोपे पाहू शकता. या ठिकाणी या पिकांवर कुठल्याही प्रकारचं रासायनिक खताचा किंवा औषधीचा वापर केलेला नाही आहे. या ठिकाणी गावात उपलब्ध असलेलं सेंद्रिय खत आणि गांडूळ खत यांचाच वापर आम्ही या परसबागेमध्ये केलेला आहे. आता आपणास या ठिकाणी चवळीच्या शेंगांची झाडं दिसून येत आहेत. या शेंगांचे जे वेल आहेत ते योग्य प्रकारे त्यांची वाढ व्हावी म्हणून या ठिकाणी आपण त्या प्रकारची सोय केलेली आहे. शाळेतील सर्व शिक्षकांच्या निगराणीखाली सर्व विद्यार्थी, गावकरी या परसबागेसाठी मेहनत घेत आहेत. यांच्यासोबतच आपण या परसबागेच्या परिसरामध्ये गवती चहा, पपई, कडुलिंब इत्यादीसुद्धा वृक्षांची लागवड केलेली आहे. उपलब्ध असलेल्या पूर्ण जागेचा या ठिकाणी आपण वापर करण्यात आलेला आहे.